जय केमाल मुक्तायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर चला, लाईट लावलेली आहे आणि भाजी करायला घेतली आहे। म्हटलं तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करावा। भोगीची भाजी मी संध्याकाळीच केली, आत्ता भाज्या निवडल्या आणि ना सगळ्यात कंटाळवाणं काम तर ती भोगीची भाजी निवडणं। घरात कुणी मोठं माणूस असेल ना तर फार छान वाटतं की आपल्याला कोणतरी भाज्या निवडून देईल, पण मला सगळ्या भाज्या निवडायला आत्ता जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला आणि त्यानंतर मी भाजी बनवली, भाकरी बनवल्या। आता तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट करून घेणार आहे, कारण मी घालते तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट आमच्याकडे घालतात आजच्या दिवशी भाजीला। म्हणजे शेंगदाण्याचं आपण नेहमीच घालतो, पण तिळाचं कूट तुम्हाला मी भाजी झाली ना म्हणजे बनवून झाली की तुम्हाला मी दाखवते। तर हे तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट, आता हे तीळ कुटात घालून थोडे बारीक करून घेते। इकडे अशा पद्धतीनं भाजी परतून घेते मी। कुकरला शिट्ट्या नाही घेणार आहे, नुसतं कुकरमध्ये केली आहे भाजी मी ती। आणि आता तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट करून घेते। तर आता अशी मस्त भोगीची भाजी थोड्या वेळानं तयार होईल। वाफेवर शिजवणार आहे, किंचित पाणी घालणार आहे आता ह्याच्यामध्ये। संक्रांतीची तयारी म्हणजे पुरणपोळीची आमटी। हे आहेत तीळ, खसखस, त्यानंतर ही फुटाण्याची डाळ, ज्याला आपण डाळ म्हणतो, चिवड्याची पुरणासाठी डाळ शिजवलेली आहे। इकडे छान अशी मऊ कणिक भिजवलेली आहे आणि ह्याची नैवेद्याची आमटी वेगळी काढणार आहे। ही आपली घरासाठी आमटीला मी कांदा वगैरे सगळं वापरणार आहे। ह्याच्यात अजून आता लसूण घालायचा आहे। उंबऱ्याचं हळदीचं लेपण हे काम आज ओवीकडे होतं आणि ओवीला सुद्धा ते खूप आवडतं। मला पण इथं आता लाकडी उंबरा बसवून घ्यायचा आहे, पण जो आहे त्याची तरी आत्ता पूजा करायची। हे बघा, इथं तांब्या भरून ठेवते मी नेहमी, उदबत्ती, दिवा, रांगोळी, गोपद्म सगळं काढून झालेलं आहे। तर अशा पद्धतीनं ओवीनं छान हळदीचं लेपन केलंय। परी आता त्या दोन्हीवर फुलं ठेव हात धुवून, हां, उंबऱ्यावर। चटणी, हळद हे घालून घेतले। अजून आता गोडा मसाला घालणार आहे। गोडा मसाल्यानं आमटी खूप सुंदर होते, म्हणजे ती गरम मसाला वगैरे घालण्याची गरजच नाही जेव्हा आपण गोडा मसाला घालतो। आणि हा कोल्हापुरी काळा मसाला, एवढ्यातच आमटी भन्नाट होते, म्हणजे खरंच छान होते। हे वाटण तर तुम्ही बघू शकता किती थिक आहे। आणि मग ह्याच्यामध्ये आपलं, तुम्ही काय म्हणता त्याला, येळवणीचं पाणी, आम्ही कटाचं पाणी म्हणतो किंवा येळवण्याचं, दोन्ही एकच, ते थोड्या वेळानं घालून घ्यायचं। हे चांगलं परतणार तेल सुटेपर्यंत आणि मग घालते। अशी मस्त टमटमीत पोळी फुगली आहे बघा। त्याच्यावर लावलं आहे गाईचं तूप। हे बघा मस्त फुगली आहे।
अशी पोळी टंब फुगली की खरंच आनंद होतो. रोजची पोळी असू दे किंवा पुरणाची पोळी, ज्यावेळेस आपण ती अलगद हाताने लाटतो तेव्हा ती टंब फुगते. आणि स्वयंपाक करताना अजून एक गोष्ट महत्त्वाची असते, ते म्हणजे आपला मूड चांगला असणे आणि आपण आनंदाने स्वयंपाक करणे. आज अतिशय आनंदाने मी स्वयंपाक करत होते आणि त्यामुळे कालपासून थोडं थोडं शूटिंग घेतलं, जास्त काही घेण्यात आलं नाही. तर हे बघा ओवीचा संक्रांतीचा फ्रॉक, आणि मी पण ब्लॅक ड्रेस घातला होता. नीट बसलाच नाही मला तो, म्हणजे जुनाच आहे पण इथं शोल्डरमध्ये उतरत होता, वी नेक होता, खूपच उतरत होता, त्यामुळे तो घातला नाही. आणि हा ओवीला आणलेला फ्रॉक संक्रांतीचा, आणि खूप साधा बरं का, कारण काळं वापरलं जात नाही म्हणून मी आणला नाही. तरी पण दिसतोय छान, म्हणजे 400 रुपयाचा फ्रॉक आहे. मी लिंक इथं देते, वाटलं तर ॲफिलिएटमध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मागवू शकता. साधारण 400 रुपयाचा आहे, अगदी काही वाईट नाही आहे. हे बघा छान आहे फ्रॉक, म्हणजे टिकेल असा, एक वर्षभर तर सहज जाईल. आत्ता मी पार्सल करत बसले होते, खाली पण आहेत आणि इथं पण. तर म्हटलं आपण व्हिडिओचा एंड केला नाही आहे, पुन्हा मग आजचा व्हिडिओ उद्यावर जाईल. आणि संक्रांत आणि भोगी आणि उद्या किंक्रांत, असा 3 दिवसाचा एक व्हिडिओ टाकण्यापेक्षा म्हटलं तुम्हाला की व्हिडिओ आजच टाकून द्यावा, भले छोटा होऊ दे पण रोजच्या रोज व्हिडिओ टाकायचे ठरवलेले आहेत, त्यामुळे रोजच्या रोजच टाकायचे. आता निघाली आहे मी डीमार्टला. घरातलं सामान जवळजवळ म्हणजे सगळं संपत आलंय म्हटलं तरी चालेल, आणणंच होत नाहीये. थोडं थोडं लागेल तसं आणते मी, कारण शिफ्टिंग होतं, असे अनेक व्याप होते सध्या डोक्यामध्ये, त्यामुळे सामानाकडे दुर्लक्ष झाले. स्वयंपाक करायला घेतला की मग हे नाही ते नाही असं लक्षात येत आहे. त्यामुळं म्हटलं आता सगळाच स्वयंपाकच म्हणते, सगळंच सामान भरून घ्यावं. सकाळी मग पुरणपोळ्या केलेल्या तुम्हाला दाखवल्या. खरं सांगू का, प्रत्येक टायमिंगला ते कॅमेरा लावणं शक्य होत नाही. आमची बघा, बेलाला दाखवाय, बेला इकडे इकडे इकडे, बेला तुला बघायचंय सगळ्यांना, वर ये. आम्ही बेल बसवली आहे तेव्हापासून बेलाला तो आवाज इतका विचित्र वाटतोय आणि बेला आमची ओरडते. बघ बेला इकडे बघ, सगळ्यांना हाय कर, हाय हाय. बेलाला सगळ्यांना बघायचं असतं बघ बेला. तर बेला काय करते तुम्हाला सांगते. बेल बसवली, आता बेलचा आवाज ना तिच्यासाठी पूर्ण नवीन आहे. इतकी दचकती आणि ओरडते. आता तसंच झालं, व्हिडिओ मला कट करावा लागला, एवढ्या जोरात ती ओरडत होती. त्यामुळे तिला बेलचा आवाज आता कळेपर्यंत, लक्षात येईपर्यंत हे असंच चालणार. तर मी काय सांगत होते, हां डीमार्टला आता सामान भरून येते, जमलं तर त्याचा पण व्हिडिओ करीन. आणि बऱ्याच जणांना देवघर बघायची इच्छा आहे माझी. तर उद्या मी देवघरात काय काय कोणते देवी देवता आहेत हे सर्व मी उद्या तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आवडेल मला पण करायला, काही हरकत नाही. कुणीतरी विचारलं मला की ताई देवघर हॉलमध्ये ठेवलं आहे का, तर नाही, 2 बेडरूम म्हणजे 2 BHK आहे. तर एक बेडरूम आम्हाला ठेवली आहे आणि एक बेडरूम खास देवघरासाठी, आणि त्या बेडरूममध्येच ईशान्य कोपरा अगदी परफेक्ट आलेला आहे. त्यामुळं मग तिथंच देवघर घेतलेलं आहे. ईशान्य कोपऱ्यातच देवघर असावं आणि अनायसे तिथं आलं, एकदम सेपरेट रूम, टॉयलेट बाथरूम दुसरीकडं, रूम वेगळीकडं. आणि हा जो दरवाजा तुम्हाला दिसला ना काल, तो बेडरूमचा दरवाजा होता आणि आपलं ह्याचं विक्रीचं सामान मी तिथं ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं देवघर तुम्हाला सांगितलं मी कुठं आहे ते. अजून काय काय प्रश्न आहेत बरेच फ्लॅट संदर्भात, कसा घेतला, कुठं घेतला, काय केलं, तर हे सगळं मी एखाद्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. तुमचे भरभरून शुभेच्छा, मला कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांचं आलं, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बेलाला पण आता पुन्हा आज उद्या परत एकदा भेटवेन, मी नक्की भेटवेन, कारण बेलाला सगळ्यांना बेलाची आठवण येत असते. आणि कुणीतरी मला विचारलं चिऊ कुठे आहे, तर चिऊ नाही आपली आता, म्हणजे चिऊ काय म्हणतात देवाघरी गेली म्हणायलाच पाहिजे, कारण गेली चिऊ आपली. खूप दिवस झाले, 2 वर्ष इकडं आम्ही येताना चिऊ नव्हती. आणि त्यामुळं ना आता पुन्हा मांजर मला घेण्याची इच्छा होत नाही आहे, कारण मला असं आपल्यामुळं जर काही झालं तर नको वाटतं. थोडक्यातच सांगते की नको वाटतं, म्हणून आता नाही मांजर आणणार. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप
तर चला, मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. खूप गॅप झाले व्हिडिओमध्ये कारण स्पेस फुल झाला होता. चला भेटूया उद्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.